नमस्कार माझ्या छोट्या दोस्तांनो, सुप्रभात. काय मजेत ना सगळे? आरोग्याची काळजी घ्या, असंच हसत हसत तंदुरुस्त, निरोगी आणि मजेत राहा. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग पुरस्कृत शाळा बंद पण शिक्षण सुरू, एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह या अभिनव शिक्षण वारीमध्ये मी श्री भरत पाटील तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मी आहे तुमचा दोस्त, तुमचा मार्गदर्शक. आणि बाळांनो, MSK प्राथमिक विद्यालय चुनाभट्टी ही माझी शाळा आहे बरं का. तर आजच्या आपल्या गंमत गणिताच्या तासिकेला आपण दुसरी आणि तिसरीच्या वर्गाला जोडणारा गणित सेतू बांधतो आहोत. माझ्या पाठीमागे सेतू दिसतो ना तुम्हाला? तर या सेतूमध्ये मागच्या पाठासारखे सुद्धा आज आपण छान छान गंमत करणार आहोत. मग आपण आज काय बरं शिकणार आहोत? ती एक भारी गंमत आहे. हा, तर आजचं आपल्याला जे शिकायचं आहे, आज आपण जी गंमत करणार आहोत ती आहे क्रमवाचक आणि मूल्यवाचक संख्या. त्याचबरोबर बेरीज सुद्धा आपण अभ्यासणार आहोत बरं का. आणि तुम्ही सगळेजण खूप धमाल करणार आहात. काय मग तयार आहात ना? चला सुरुवात करूया. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, शाळा बंद पण शिक्षण सुरू. हा बघा आपला सगळ्यांचा दोस्त, मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, की जो आपल्याला मदत करतो ऑनलाईन शिक्षणामध्ये. इयत्ता तिसरी, विषय गणित. आणि आजचा आपला घटक आहे क्रमवाचक संख्या, मूल्यवाचक संख्या व बेरीज. अर्थात हा सेतू अभ्यासक्रम आपण बघतो आहोत, म्हणून ज्ञान सेतू तुम्हाला इथे दिसतोय. मी मार्गदर्शक शिक्षक श्री भरत पाटील आणि MSK प्राथमिक विद्यालय चुनाभट्टी, मुंबई 22 ही माझी शाळा. चला आपण सुरुवात करूया मूल्यवाचक आणि क्रमवाचक संख्येपासून. मग मूल्यवाचक आणि क्रमवाचक, ज्याला आपण ऑर्डिनल नंबर्स आणि कॉर्डिनल नंबर्स असं सुद्धा म्हणतो, तर हे आपण अभ्यासलेलं आहे. थोडक्यात आपल्याला काय करायचंय, आठवून बघायचंय काय काय आपण शिकलोय ते, नाही का? बघा काय दिसतंय तुम्हाला? पिकनिक आठवते का? मागच्या वर्षी दुसरीला हे सगळे प्राणी कुठे चालले होते? पिकनिकला चालले होते ना. पिकनिकचं गाणं होतं. मग पिकनिकला चालले हे राणीच्या बागेमध्ये, आणि राणीच्या बागेमध्ये वनराणी ट्रेन आहे ना, त्या ट्रेन मध्ये सगळे प्राणी हे बसलेले आहेत. प्रत्येक प्राणी हा स्वतंत्र बोगीमध्ये बसलाय, वेगळ्या वेगळ्या बोगीमध्ये. दिसतात ना तुम्हाला? बोग्यांची संख्या पण तुम्हाला दिसते आणि त्याच्यात बसलेले प्राणी सुद्धा तुम्हाला दिसतायत, नाही का? आता आपल्याला काय करायचंय, हे या डब्यामध्ये बसलेले जे प्राणी आहेत की नाही, या प्राण्यांना बघायचंय, नाही का? तर यावरती आधारलेले काही प्रश्न मी विचारतोय आणि तुमची हँडरेस बघून मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सांगायला देणार आहे. बघा इथं हे पहिलं इंजिन आहे. गाडीचं पहिलं काय आहे? इंजिन आहे. आणि इंजिन पासून मग नंतर आपण डबे मोजायला सुरुवात करतो. म्हणजे बघा, हा पहिला डबा, हा दुसरा डबा, तिसरा डबा, चौथा डबा, पाचवा डबा, सहावा डबा आणि सातवा डबा. 7 डब्यांची गाडी आहे आणि एक इंजिन तिला जोडलेलं आहे. मग माझा पहिला प्रश्न, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला देणार आहे रुची पाटील. मोर कितव्या डब्यात आहे? रुची? येस सर. हा, तू माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दे. मोर कितव्या डब्यात आहे? तिसऱ्या डब्यात. बघू बरं. हा पहिला डबा, दुसरा डबा आणि तिसऱ्या डब्यात. अगं अरे वा, छान उत्तर दिलं. तुझं उत्तर अगदी बरोबर. तू असं म्हटलं का इथं की मोर 3 डब्यात आहे असं? तर नाही, तू
तिसऱ्या असं म्हटलेलं आहे, म्हणजे 3 ही संख्या दाखवतं, त्या संख्येचं मूल्य आपल्याला दाखवतं. मात्र तिसरा, तिसरी, तिसऱ्या हे क्रमांक दाखवतं. काय दाखवतं? क्रमांक. म्हणजे अर्थात ही क्रमवाचक संख्या आहे. कोणती संख्या आहे? क्रमवाचक संख्या आहे. आता दुसरा प्रश्नाचं उत्तर मला लगेच माईक बंद करून घे बाळा. समृद्धी. समृद्धी. दुसरा प्रश्न आहे, ससा कितव्या डब्यामध्ये? दुसऱ्या. बघ कितव्या डब्यात आहे ससा? हे पहिलं इंजिन आहे. पहिलं इंजिन आहे. पहिलं इंजिन आहे ना. इंजिनाशिवाय गाडी कशी चालणार? हा पहिला डबा, हा दुसरा डबा. इंजिनापासून तर ससा हा दुसऱ्या डब्यामध्ये. कितव्या डब्यामध्ये? दुसऱ्या डब्यामध्ये. आता आपण इथं बघूया, सिंह, वनराज नाही का, जंगलाचा राजा, तो पण ट्रेनला चाललाय पिकनिकला ट्रेन मध्ये बसून. आणि तो राजा आहे ना, त्यामुळे त्याची जी सगळी प्रजा आहे ती बाकीची पुढे, बाकीची मागे, असा मधोमध तो राजा तिथं आहे. त्यामुळे तुम्हाला तिथं राजा दिसतोय, बघायचा जंगलाचा राजा. आणि सिंहाच्या डब्याचा क्रमांक कितवा हे मला वेदिका सांगणार आहे. वेदिका, उत्तर दे. सिंहाच्या डब्याचा क्रमांक 4. चौथ्या डब्यामध्ये आहे. सिंहाच्या डब्याचा क्रमांक किती आहे? 4 आहे. तो 4थ्या डब्यामध्ये आहे. उंटाच्या डब्याच्या नंतरचा डबा. आता तुम्हाला इथं काय करायला लागेल? 2 गोष्टी बघायला लागतील. म्हणजे गाडीचं नीट निरीक्षण करायला लागेल, डबे बघायला लागतील, त्याच्यातला प्राणी शोधावा लागेल, आणि नंतर मग त्याच्या नंतरचा डबा सांगितलाय. उंटाच्या डब्याच्या नंतरचा डबा कितवा आहे? आणि हे सोहम. सोहम सांगणार आहे मला. सोहम, माईक चालू कर आणि उत्तर दे बाळा. उंटाच्या डब्याच्या नंतरचा डबा कितवा डबा आहे? उंटाच्या डबा नाही, उंटाच्या नंतरचा डबा. उंटाच्या डब्याच्या नंतरचा डबा कितवा डबा? हत्तीचा डबा. बरोबर. हत्तीचा डबा कितवा आहे? 6. शाबास, छान, अभिनंदन. अतिशय बरोबर असं उत्तर दिलेलं आहे. हुशार आहे. ज्यांनी उत्तर दिलं त्यांनी आपला माईक लगेच बंद करून घ्यायचा. पुढच्या प्रश्नाचं उत्तर मला रितिका टेलर सांगणारे पुढच्या प्रश्नाचं उत्तर. आणि बाळा तुझ्यासाठी प्रश्न आहे, हत्तीच्या डब्याच्या आधीचा डबा कितवा? म्हणजे हत्तीचा डबा नाही विचारलाय, हत्तीच्या डब्याच्या आधीचा डबा विचारलाय. विचारलाय हत्तीच्या डब्याचा आधीचा डबा 5. बघू. हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा उंटाचा डबा ना. उंटाचा डबा आहे 5वा. अगदी बरोबर. पहिल्या डब्यात कोण आहे? पहिल्या डब्यात कोण आहे? आणि याचं उत्तर ना जुई देणार आहे. जुई नालावडे. येस सर. पहिल्या डब्यात कोण बसलंय? कोण राजासारखं बसलंय पुढे? सर पहिल्या डब्यात उंदीर बसलाय. मामा आहे ना, उंदीर मामा असतो ना, त्यामुळे त्याचा वशिला असतो, म्हणून तो पहिल्या डब्यात बसलाय. छान, अगदी बरोबर. पहिल्या डब्यात उंदीर मामा बसलाय, उंदीर. 7व्या डब्यात कोण आहे बरं? या प्रश्नाचं उत्तर ना मला अनुष्का खरात, अनुष्का देणारे उत्तर. अनुष्का, 7व्या डब्यात कोण बसलाय? नीट बघ, कोण बसले 7व्या डब्यात? मांजर. मांजर नाहीये. मांजरशी पिवळी नसते ना बाळा, नीट बघ ना. मांजर नाहीये. बघ, पिवळ्या रंगाचे काळे पट्टे अंगावर दिसत आहेत. तो आहे वाघोबा. वाघ बसलाय ना पिवळ्या रंगाचा आणि काळे पट्टे असलेला वाघ त्या शेवटच्या डब्यामध्ये बसलेला आहे, 7व्या डब्यामध्ये बसलेला आहे. सगळ्यांनी खूप छान अशी उत्तरं दिलेली आहेत, त्यामुळे तुमचं सगळ्यांचं कौतुक. बघा किती मस्त तुम्हाला थम्सअप दाखवतोय तो. तुमची सगळ्यांची उत्तरं बरोबर. चला, आता ज्याने उत्तर दिलं तेव्हा माईक बंद करणार. पुढच्या प्रश्नासाठी तुम्हाला तयार राहायचंय. आपण आता जी मगाशी सगळे जी पाहिली उत्तरं तुम्ही दिलेली आहेत, हे सगळे काय होते? हे काय होते? कॉर्डिनल नंबर्स होते. चला पुढे जाऊया आपण. आता बघायचं आपल्याला चित्राचं निरीक्षण करून खालील ओघ तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. फ्लो चार्ट. ओघ तक्ता म्हणजे काय? फ्लो चार्ट तुम्हाला पूर्ण करायचा आहे. मग काय या चित्रामध्ये बघा, इथं शहरातलं दृश्य दिसतंय. 2 रस्ते एकमेकांना क्रॉस करतायत, मोठे मोठे रस्ते, आणि रस्त्यांवरती काळे पांढरे पट्टे दिसत आहेत. यांना आपण झेब्रा क्रॉसिंग म्हणतो, नाही का? झेब्रा क्रॉसिंग आहेत. ट्रॅफिक सिग्नल्स आपल्याला दिसत आहेत, नाही का? ट्रॅफिक सिग्नल, ट्रॅफिकचे लाईट, आणि नंतर काही वाहनं थांबलेली आहेत तर काही वाहनं ही मार्गक्रमण करतायत, म्हणजे जात आहेत.
आता बघा लाल रंगाचा दिवा इथं लागलेला आहे, त्यामुळे ह्या दोन्ही बाजूची जी वाहन आहेत ही थांबलेली आहेत. इकडे एक कार उभी आहे, इकडे पण ही कार उभी आहे, बाईक उभी आहे, रिक्षा उभी आहे आणि इकडनं समोरासमोर जाणारी आडव्या बाजूने जाणारी वाहतूक सुरू आहे. बस जाते, बाईक जाते, सगळे कार, रिक्षा, सायकल सगळे जण जात आहेत. निरीक्षण केलं. आता त्याच्यावरती आपल्याला हा फ्लो चार्ट म्हणजे ओघ तक्ता पूर्ण करायचा आहे. आपल्याला काय करायचंय, या चित्रामध्ये जी काही वाहनं आहेत ती वाहनं मोजायची आहेत. काय करायची आहेत? वाहनं मोजायची आहेत. तर इथं पहिलं वाहन आपल्याला दिसतंय सायकल, आणि सायकल या चित्रामध्ये किती आहेत हे मला कुंजल सांगणार आहे, कुंजल पवार. या चित्रात सायकली किती दिसत आहेत बाळा तुला? एकच सायकल आहे बघा. छोटासा तुमच्या वयाचा मुलगा सायकलीने काय करतोय? रस्त्याने जातोय. एक सायकल आहे. तुझं उत्तर अगदी बरोबर, छान. आता या चित्रामध्ये बाईक किती आहेत हे मला परी सांगणार आहे. परी बाईक किती आहेत ग? मोटरसायकल किती दिसत आहेत तुला? नीट बघ. हे बघ, या ठिकाणी ही एक बाईक दिसते, एक बाईक सुरू आहे आणि ही एक बाईक थांबलेली आहे. दोन बाईक म्हणजे मोटरसायकल किती आहेत? तर दोन मोटरसायकल आपल्याला चित्रामध्ये दिसत आहेत. आता या ठिकाणी कार किती आहेत हे मोजून ना मला सृष्टी भोसले सांगणार आहे. कार किती दिसत आहेत बाळा चित्रात तुला? नीट बघ, निरीक्षण कर. अगदी बरोबर, 3 आहेत. तुझं उत्तर मला मिळालं, छान उत्तर दिलंय बघ. 1, 2 आणि 3 कार आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहेत. तर आपण इथं 3 असं उत्तर देऊया. आता या चित्रात बस तुम्हाला एकच दिसते, मग मी या इथं काय करणार? बसच्या कॉलम मध्ये लिहिणार 1. आणि रिक्षा किती आहेत हे मला अज्ञता मोरे रिक्षा किती दिसतात बाळा? रिक्षा किती चित्रामध्ये? 2. इकडे 1 आणि ही इकडे 2 रिक्षा आहेत ना? अगदी बरोबर. आणि तुझं उत्तर बरोबर. किती सगळं खुश झालाय बघा. तुमची सगळ्यांची उत्तर बघून हा इमोजी फार खुश झालाय. त्याला फार आनंद झालाय. तर या चित्रामध्ये आपण काय पाहिलं तर सगळ्या त्या चित्र मोजले आणि त्यांची संख्या, चित्रांची काय लिहिली आपण? संख्या लिहिली. तर तर वस्तू मोजण्यासाठी आपण ज्या संख्या वापरतो त्या मूल्यवाचक संख्या असतात. म्हणून आपण आता हे जे मगाशी जे पाहिलं त्याच्यावरून जे शिकलोय ते आपण त्याची उजळणी करू. तर मोजण्यासाठी मोरे बाळा माईक बंद कर. वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्या वापरतो त्या मूल्यवाचक संख्या आहेत. आपण 1, 2, एक सायकल, 2 बाईक, 3 कार मोजलं की नाही? तर अशा रीतीने वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्या वापरल्या जातात त्यांना आपण मूल्यवाचक संख्या असं म्हणतो. आणि दुसऱ्या क्रमवाचक संख्या म्हणजे वस्तूंचा ओळीतील क्रम सांगण्यासाठी जे शब्द आपण वापरतो त्यांना क्रमवाचक संख्या असं म्हणतो. तर हे जे मूल्यवाचक संख्या आहे, मूल्यवाचक संख्या किंवा संख्यावाचक शब्द असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर कॉर्डिनल नंबर्स डिनोट द क्वांटिटी ऑफ थिंग्स. म्हणजे वस्तू 1, 2, 3, 5 आहेत, 7 आहेत, 10 आहेत, 15 आहेत, 20 आहेत, किती आहेत ना हे सांगणारा जो शब्द असतो त्याला आपण म्हणतो मूल्यवाचक संख्या म्हणजे कॉर्डिनल नंबर्स. आणि क्रमवाचक संख्या म्हणजे वस्तूतील ओळींचा क्रम, नाही का? इट मीन्स ऑर्डिनल नंबर्स रिप्रेझेंट पोझिशन और रँक इन द सिक्वेन्शियल ऑर्डर. म्हणजे जो क्रम दिलाय की नाही त्या क्रम मध्ये एक्झॅक्ट पोझिशन त्याची काय आहे, त्याची स्थिती काय आहे, तो कितव्या स्थानावरती आहे, कितवा क्रम त्याचा आहे, त्याचा क्रम सांगणारी संख्या म्हणजे क्रमवाचक संख्या आपण त्यांना म्हणतो. वस्तूंचा ओळीतील क्रम सांगण्यासाठी जे शब्द वापरतो त्यांना क्रमवाचक संख्या असं म्हणतात. म्हणजे आपला अजिबात गोंधळ नको, गोष्टी एकदम क्लिअर झाल्या पाहिजे. क्रम 1, 2, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हा क्रम झाला.
आणि 1 2 3 4 हे त्या संख्येचं मूल्य झालं, ती संख्या झाली. अशा रीतीने मूल्यवाचक संख्या आणि क्रमवाचक संख्या तुम्हाला समजलेल्या आहेत. आता आपण त्याची उजळणी घेऊया. इथं सानिया छान काम करते. सानियाच्या बागेमध्ये फुलझाडं आहेत आणि त्या फुलझाडांना सानिया काय करते? पाणी घालते. तिच्याकडे काही कुंड्या दिसतात, त्या कुंड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं तिने लावलेली आहेत. बघा इथे या कुंडीमध्ये गुलाब लावलाय, सदाफुली लावली आहे, झेंडू लावलाय, मोगरा लावलाय आणि सूर्यफूल अशी वेगळी वेगळी 5 फुलझाडं तिने लावलेली आहेत. आणि वरील चित्र पाहून रिकाम्या जागी योग्य शब्द आपल्याला काय करायचे? सांगायचे. हा चला, आता पहिला प्रश्न आहे, सानियापासून पहिल्या क्रमांकावर कोणते रोप आहे? सानियापासून पहिल्या क्रमांकावर कोणते रोप आहे? टिंब रोप आहे म्हणजे कोणते रोप आहे? आता या प्रश्नाचं उत्तर मला साई सनस बाळा, सानियापासून पहिल्या क्रमांकावर, बघा इथं सानिया उभी आहे, ती फुलझाडांना पाणी देते. तिच्यापासून पहिल्या क्रमांकावर कोणतं रोप आहे? कोणत्या फुलाचं रोप आहे? कोणतं रोप दिसतंय तुला? गुलाब. अरे वा, छान गुलाब फुललाय, मस्त गुलाबाची फुलं आलेली आहेत नाही का? तर सानियापासून पहिल्या क्रमांकावर गुलाबाचे रोप आहे. कोणतं रोप आहे? गुलाबाचे रोप आहे. चला, आता मोगऱ्याचं रोप सानियापासून कितव्या क्रमांकावरती आहे? याचं उत्तर ना मला चैतन्य देणार आहे, चैतन्य मयेकर. मोगऱ्याचं रोप बघ बाळा, मोगऱ्याचं रोप चौथ्या. तू 4 क्रमांकावर असं नाही म्हणणार, त्याला 4 क्रमांक नसतो परीक्षेमध्ये. माझा 4 क्रमांक आला असं नाही म्हणत आपण. परीक्षेमध्ये माझा 4था क्रमांक आला, परीक्षेमध्ये माझा 3रा क्रमांक आला नाही का? असो. तर मोगऱ्याचं रोप सानियापासून आहे 4थ्या क्रमांकावरती. कितव्या क्रमांकावरती? 4थ्या क्रमांकावरती. तर पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, 3रा क्रमांक, 4था क्रमांक, 5वा क्रमांक असे क्रमांक सांगणारे जे शब्द आहेत की नाही, यांना आपण क्रमवाचक शब्द असं म्हणतो. आणि आता गुलाब, सदाफुली, झेंडू, मोगरा आणि सूर्यफूल ही एकूण रोपे, एकूण फुलझाडांची जी रोपं आहेत ही किती आहेत हे आपण, यांची क्वांटिटी, यांची संख्या आपण मोजणार आहेत. आणि संख्या मोजून इथं आपण उत्तर सांगणार आहोत. आणि या प्रश्नाचं उत्तर यश पाटोळे देणार आहे. यश बाळा अनम्यूट हो आणि प्रश्नाचं उत्तर दे. एकूण रोपं किती आहेत? 5. अरे वा, बरोबर मोजलेला आहे. 5 रोपं आहेत. तर 5वा असं नाही म्हटलं आपण, इथं 5 असं सांगितलं म्हणजे संख्या सांगितली. तर असे संख्या दाखवणारे जे शब्द आहेत त्याला आपण मूल्यवाचक संख्या असं म्हणतो किंवा मूल्यवाचक शब्द असं म्हणतो. छान, तुम्हाला मस्त समजलंय. आता इथं अशा पद्धतीचं फिश टँक बऱ्याच जणांकडे मला माहिती आहे. तुमच्या घरी असं फिश टँक आहे, बऱ्याच मुलांकडे असं फिश टँक आहे. मस्त. अरे वा, काय छान रंगीबिरंगी मासे तरी त्याच्यात नाही का? लाल काय, निळे काय, पिवळे काय, जांभळे काय, छान छान सुंदर सुंदर मासे आहेत. चला मग आपण मासे मोजूया आणि त्या माशांची संख्या इथं लिहूया. मूल्यवाचक संख्या लिहा. आता तुम्हाला काय लिहायचंय? मूल्यवाचक. पहिला मासा कोणता, 4था मासा कोणता असं नाही विचारणार आहे मी तुम्हाला. मी तुम्हाला क्रमवाचक संख्या नाही विचारली. आता मूल्यवाचक संख्या तुम्हाला विचारतोय. आणि बघा पहिला प्रश्न आहे, जांभळ्या रंगाचे मासे किती आहेत मोजून मला अनय वाडकर सांगणार आहे. अनय, जांभळ्या रंगाचे मासे बघ कुठे दिसत आहेत तुला? जांभळ्या रंगाचे मासे किती आहेत? मोज बरं पटकन. किती आहेत मासे जांभळ्या रंगाचे? एकच आहे. अरे हा रे, एकच मासा आहे जांभळ्या रंगाचा. दुसरा कोणता जांभळ्या रंगाचा मासा मला दिसतच नाही. तुझं उत्तर बरोबर. आता देवस्वी तू सांग, लाल रंगाचे मासे, लाल रंगाचे मासे किती आहेत बाळा? बघ चित्रात. लाल मासे 4. तुझं उत्तर बरोबर. छान, शाबास, बरोबर मोजलं. आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर, पिवळ्या रंगाचे मासे मोजून मला वेदिका सांगणार आहे. वेदिका, बाकीच्यांनी चॅटबॉक्स मध्ये उत्तर पाठवा. चॅटबॉक्स मधली उत्तर पण बघतोय मी. 1, 2 आणि 3 पिवळ्या रंगाचे मासे आहेत. 3. अगदी बरोबर. छान.
तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. अरे 5 मुलं चाललेत पिकनिकला, मस्त बॅग वगैरे तयार केली, रंगीबेरंगी ड्रेस घातलेत आणि ते चालले पिकनिकला, फिरायला चालले. तर आता त्याच्यावरती आपण काही प्रश्नांची उत्तरं बघू ना. हिरव्या रंगाचा ड्रेस घातलेल्या मुलीचा रांगेतील क्रमांक कितवा? काय विचारलंय? क्रमांक विचारलंय. म्हणून मला दुर्वा सांगणार आहे. हिरवा ड्रेस, हिरव्या रंगाचा फ्रॉक घातलेली मुलगी बघ, ती कितव्या क्रमांकावरती आहे रांगेमध्ये? दुर्वा, दुर्वा बोबडे, हा दुर्वा बोल बाळा. हिरव्या रंगाचा ड्रेस घातलेल्या मुलीचा रांगेतला क्रमांक कितवा आहे बघा? चौथा. कितवा क्रमांक आहे? चौथा. बघ, ही पहिली, ही दुसरी, तिसरी आणि ही चौथी, नाही का? आता रांगेत एकूण किती मुले व मुली आहेत? चौथा हा क्रमांक दाखवणारा शब्द आहे. चौथा हा क्रमदर्शक शब्द आहे, क्रमदर्शक संख्या ती आहे. आता आपल्याला रांगेतील मुलं मुली मोजायची. किती मुलं मुली या ठिकाणी दिसत आहेत? कार्तिक, कार्तिक सांगणारे. कार्तिक बाळा, या रांगेत किती मुलं मुली दिसत आहेत? किती जण चालले फिरायला? अनम्यूट हो. कार्तिक पंधारे, कार्तिक पर्यंत आवाज पोहोचत नाही वाटतं. अक्षता मोरे, मोरे, किती मुलं मुली दिसत आहेत इथं? किती मुलं मुली दिसत आहेत पिकनिकला जाणारे, बाहेर फिरायला जाणारे? मुली 3, मुले 2. अरे वा, मग दोघं मिळून किती झाले? मुले आणि मुली मिळून 5. तर 5 ही मूल्यवाचक संख्या आहे, मूल्यदर्शक संख्या आहे. कारण ती संख्या सांगते. 4 आहेत, 5 आहेत, 6 आहेत. तर अशा रीतीने मूल्य सांगणारी संख्या मूल्यवाचक संख्या. आता रांगेतील दोन्ही मुलांचा क्रमांक कितवा? या रांगेमध्ये बघा, तिने सांगितलं आता मगाशी की 3 मुली आहेत, ती 2 मुलं आहेत. इथं हा एक मुलगा आणि हा एक, 2 मुलं मला दिसत आहेत. तर त्यांचा रांगेतला क्रमांक मला रोहिणी चव्हाण. रोहिणी बाळा, हो टीचर. हा सांग मला. हो सर. हा उत्तर दे, उत्तर. किती मुलगा हा मुलगा जो आहे केसांचा, पिवळसर केसांचा, कितवा आहे तो रांगेत? तिसरा. आणि अजून एक मुलगा आहे या चित्रात, अजून एक मुलगा आहे, तो कितव्या क्रमांकावरती आहे? 5व्या. तर तिसरा आणि 5वा या क्रमवाचक संख्या आहेत. कोणत्या संख्या आहेत? क्रमवाचक संख्या आहेत. आता सोनेरी केसाच्या मुलींचं रांगेतलं स्थान कितवं? सोनेरी केसांची मुलगी कुठे दिसते? ही सापडली मला. तर ही पहिली आणि ही कितवी? दुसरी आहे, नाही का? तर सोनेरी केसांच्या मुलीचं स्थान आहे रांगेतलं दुसरे. आणि पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेली मुलगी रांगेत कितव्या स्थानी आहे? पिवळ्या रंगाचा ड्रेस कुठे कुठे कुठे? हा, पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेली मुलगी इतर पहिलीच आहे, लीडर आहे त्यांची, नाही का? इंजिन आहे त्यांच्या गाडीचं, पहिला क्रमांक आहे तिचा, पहिल्या स्थानावरती आहे. तर बाळांनो, अशा रीतीने चौथा, तिसरा, 5वा, दुसरे, पहिल्या, हे जे शब्द आहेत हे क्रमवाचक संख्या दाखवतात. आणि 5 हा जो शब्द आहे हा मूल्यवाचक संख्या सूचित करतो. अशा रीतीने आपण क्रमवाचक संख्या आणि मूल्यवाचक संख्या तुम्हाला व्यवस्थित समजलेला आहे. तर ते थोडक्यात त्याची आपण उजळणी इथं करून घेऊया. बघा, संख्या, मूल्यवाचक शब्द आणि क्रमवाचक शब्द. तर समजा आपण 1 हा अंक घेतला, 1 ही संख्या जर घेतली, तर 1 आपल्याला 1 वस्तू आहे, 2 वस्तू आहे, हे आपल्याला दाखवतं की नाही? म्हणजे क्वांटिटी ते दाखवतं, म्हणून तो मूल्यवाचक शब्द आहे. मात्र जर त्याची स्थिती, पोझिशन, क्रमांक जर विचारला तर पहिला असं म्हणतो. परीक्षेमध्ये माझा पहिला क्रमांक आला, नंतर स्पर्धेमध्ये माझा पहिला क्रमांक आला, असं म्हणतो की नाही? तर क्रमांक दाखवणारा शब्द म्हणजे क्रमवाचक शब्द. 2 ही संख्या आहे आणि मूल्यवाचक शब्दामध्ये आपण 2 लिहिणार आणि क्रमवाचक शब्दामध्ये आपण दुसरा असं लिहिणार. दुसरा क्रमांकाला क्रमवाचक शब्द. तर आपण 3 हा अंक घेऊया. तर याच्यातली मूल्यवाचक शब्द त्याचा आहे 3. 3 शब्द हा 1 वस्तू आहे, 2 वस्तू आहे, 3 वस्तू आहे असं दाखवतो.
मोजता येतात आपल्याला, मोजण्यासाठी आपण ते वापरतो, म्हणून तो मूल्यवाचक शब्द. आणि क्रमांक दाखवायचा असेल, तिसऱ्या स्थानावरती त्याचं स्थान दाखवायचं असेल तर त्याला आपण क्रमवाचक शब्द असं म्हणतो. 4 आणि मूल्यवाचक शब्द 4 आणि चौथ्या क्रमांकावरती असेल तर आपण त्याला चौथा क्रमांक, चौथी मुलगी, चौथी पिशवी, चौथ्या स्थानावर असे शब्द आपण क्रमवाचक शब्द म्हणून वापरतो. जर 5 असेल तर 1 2 3 4 5 मोजण्यासाठी आपण 5 वापरतो, म्हणजे तो मूल्यवाचक शब्द आहे. आणि त्याचं स्थान सुचवणारा शब्द हा त्याचा क्रमवाचक शब्द आहे. 6 त्याच्यातला मूल्यवाचक शब्द आहे 6 आणि क्रमवाचक शब्द आहे 6वा, तो 6व्या क्रमांकावरती क्रमांक दाखवणारा शब्द. तर अशा रीतीने मूल्यवाचक शब्द आणि क्रमवाचक शब्द आपण छान समजून घेतलेले आहेत. चला आता आपण बघूया बेरीज. बेरीज बाळांनो, पहिली दुसरीला तुम्ही छानपैकी बेरीज करायला शिकलेला आहात. बेरीज म्हणजे मिळवणं, एकत्र करणं, नाही का? तर अशा सोप्या काही बेरीज आपण बघूया, एकदम सोप्या. आणि तुम्ही जर बघितलं तर या सगळ्या ज्या बेरीज आहेत यांच्यामध्ये शून्य तुम्हाला दिसतंय. जर 2 अंकी संख्यांची बेरीज आपल्याला करायची असेल तर आधी आपण काय करतो? एकक स्थानाची बेरीज करतो. काय करतो? एकक स्थानाची बेरीज करतो, मग दशकाची बेरीज करतो. आता इथं बघा, एकक स्थानी युनिट प्लेसला आहे 0 आणि 6. मला 6 मध्ये 0 मिळवायचे किंवा शून्यामध्ये 6 मिळवायचे. तर तुम्हाला माहिती आहे 0 म्हणजे काय? काहीच नाही. 0 मीन्स नथिंग, काहीच नाही. म्हणजे 6 चॉकलेट माझ्याकडे होत्या आणि अजून 0 चॉकलेट मी घेतल्या. 0 म्हणजे काहीच नाही. तर माझ्याकडे किती होती चॉकलेट? तर 6च होती. आणि दशकाचा आधी, मग दशकाची आपण बेरीज करूया. 2 दशक आणि 1 दशक. 2 आणि 3, 2 आणि 1 मिळून काय होतात? तर 3 दशक होतात. अशा सोप्या सोप्या बेरीज आहेत. करणार तुम्ही? हा, मला विद्यानंद ही दुसरी बेरीज बघ बाळा. एकक स्थानी 7 आणि 0 अंक, त्यांची बेरीज सांग. हा, 7 आणि 0 किती होतील? 7 and 0 किती होतील? युनिट प्लेस एकक स्थानी अंक आहे 7 आणि 0. 7 मध्ये 0 मिळवले किती होतील? येतंय तुला? 7 0 मिळवला तर 7च राहतील, नाही का? 7च होतील ना. 0 म्हणजे आपण काही मिळवलेच नाही. 7 मध्ये 0 मिळवले म्हणजे काही मिळवलेच नाही. 0 मीन्स नथिंग, नाही का? आणि 1 आणि 3 यांची बेरीज होते 4. चला आता पुढची जी बेरीज आहे ती पुढची बेरीज मला मदत करण्यासाठी ऋतुजा कदम. ऋतुजा कदम हो, आणि मला प्रश्नाचं उत्तर सांग बाळा. 3 आणि 0 यांची बेरीज काय होईल? 3 आणि 0 3. हा, 3च राहणार, नाही का? म्हणजे काही मिळवलंच नाही आपण. 1 आणि 4 यांची बेरीज सांग आता दशक स्थानच्या. 1 आणि 4 किती होतात? 5. अरे वा, मस्त. तू हाताची बोटं मोजून किंवा मनी, काही वस्तू मोजून, पेन्सिल मोजून सुद्धा आपण सहज सोप्या पद्धतीने बेरीज करू शकतो. आता तू माईक बंद करून घे. हा, आता पुढचं गणित आहे 15 अधिक 50. सोपं आहे. 5 आणि 0 यांची बेरीज 5च राहणार. 1 आणि 5 यांची बेरीज होणार आहे 6. हा, तर अशा रीतीने सोप्या सोप्या बेरीज एकदम तुम्ही सहज करता, तुम्हाला येतात. तुम्ही सगळे मला माहिती आहे हुशार मुलं आहेत. मग आपण आता बघूया बेरीज करताना दशक बांधणं काय असतं, हे तुम्ही शिकलेला आहात. तर इथं जर तुम्ही पाहिलं तर तुमचं लक्षात येईल की एककाच्या घरामध्ये या माचीसच्या काळ्या तुम्हाला दिसतात. इथं वरती 8 काळ्या दिसत आहेत, खाली परत 4 काळ्या दिसत आहेत. आणि असं मोजण्यापेक्षा त्याच्यातलं दशक बनवलेला चांगला असतो. कारण तुम्ही हे सुद्धा शिकलेला आहात की एककाच्या घरामध्ये 9 पेक्षा मोठी संख्या ठेवत नाही, तर राहू देत नाही. तो एककाचं जे घर आहे की नाही, घर छोटं असतं. तो काय म्हणतो, माझ्या घरामध्ये बाबा जास्तीत जास्त किती जण बसू शकतात? 9 जण. 10वा आला की काय करणार? त्या 10 जणांना एकत्र करणार आणि मग बाजूच्या खोलीमध्ये पाठवणार. बाजूला मोठी खोली थोडीशी, ती दशकाची, नाही का? मग आपण जेव्हा एककाच्या घरातले 10 झाले तर त्या 10 एकत्र आपण करतो आणि त्याला आपण पुढच्या घरामध्ये पाठवतो. बघा, एकक आहे तिथं दिले 12. आता आपण काय करूया, याच्यातले 10 एकत्र करूया आणि 10 बघा 12 मधून 10 बाजूला काढले आपण. हा, तर त्याचं काय तयार होतोय? हा एक गठ्ठा तयार होतोय. त्याला आपण दशक गठ्ठा असं सुद्धा म्हणू शकतो. आणि आपण हे जे 10 एकक एकत्र केले यालाच दशक बांधणं असं म्हणतात. काय म्हणतात? दशक बांधणं. आणि तो दशक बांधून आपण काय केलं?
त्याला दशकाच्या घरामध्ये पाठवलं, त्याला एककाच्या घरात नाही ठेवलं, दशकाच्या घरात पाठवलं. बघा त्या 12 मधून 10 वेगळे केले, गठ्ठा बांधला आणि एक दशक म्हणून हा जो एक अंक आहे हा दशकाच्या घरात पाठवलाय. 2 एकक उरलेले आहेत ते आपण एककाच्याच घरात ठेवले. याला आपण म्हणतो दशक बांधणे. बेरीज करताना दशक बांधणं अतिशय महत्वाचं असतं. आता इथं बघा, इथं तुम्हाला काही क्यूब दिसत आहेत, छोटे छोटे डायस दिसत आहेत ना. तर आता आपण यांना काय करूया, इथं मोजूया किती दिसत आहेत. हे 7 आणि 8 15 आहेत. किती आहेत? 15. मग आपला नियम माहिती तुम्हाला की एककाच्या घरामध्ये 9 पेक्षा मोठी संख्या ठेवत नाहीत आणि इथं 15 आहेत, जास्त आहेत ना. मग याच्यातलं आपण काय करूया, 10 बाजूला काढूया. चला, हे जे वरचे 7 आणि याच्यातले 3 आपण बाजूला काढले म्हणजे एक दशक. दशकाचा हा दांडा बनवला, दशक दांडा बनवला. काय बनवला? दशक दांडा. एक दशक दांडा तयार झाला आणि उरलेले सुटे ठोकळे, उरलेले जे सुटे ठोकळे किती दिसत आहेत तर 5. एक दशक आपण बांधलेला आहे आणि 5 सुटे जे आहेत ते आपण एककाच्या घरामध्ये ठेवलेले आहेत. तर अशा रीतीने एककाच्या घरामध्ये 9 पेक्षा मोठी संख्या झाली तर त्याच्यातला आपण दशक बांधतो आणि त्याला कुठे पाठवतो? दशकाच्या घरात पाठवतो. आपल्या घरामध्ये एककाच्या घरामध्ये ठेवत नाहीत. हे आपल्याला करावं लागतं हातच्या बेरजेमध्ये. म्हणून 10चा गठ्ठा बांधून तो आपण दशकाच्या घरात ठेवतो. चला आता असं आपण सोपे सोपे हातच्या बेरीज करूया. बेरीज हातच्याची दशक बांधून बेरीज करा. आता इथं एककाच्या घरामध्ये 9 आणि 6 तुम्हाला दिसत आहेत. काय काय दिसत आहेत? 9 आणि 6. आपण आता यांची काय करणार आहोत? बेरीज करणार आहोत. 9 मध्ये 6 मिळवायचे. बेरीज करताना मला मदत करता? चला, मला ना अविनाश नाईक, अन्विषा आहे. अन्विषा, 9 आणि 6 यांची बेरीज कर बाळा. एककाच्या घरातले किती झाले? 9 आणि 6 मोज बरं. 9च्या पुढे 6 बोट मोज किंवा मला 15 नाही का? 15 झाले. पण आपला नियम माहितीये, एककाच्या घरामध्ये 9 पेक्षा मोठी संख्या ठेवत नाहीत आणि इथं 15 आहेत. मग आपण काय करणार? हा जो 1 आहे याला कुठे पाठवणार? याला पाठवणार आपण दशकाच्या घरामध्ये. इथं काय काम आहे तुझं? मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है? सजा दशकाच्या घरामध्ये नाही का? त्याला पाठवलं आपण दशकाच्या घरामध्ये. दुसरी बेरीज बघा. माईक बंद करतो आता. 6 अधिक 5 मला करायचे आणि ही बेरीज करताना मला अनय शिवगण, अनय शिगवण, हा बाळा, 6 आणि 5 यांची बेरीज सांग मला. किती होतात 6 आणि 5? नीट बघ ना. 6च्या पुढे 5 मोजून बघ. 6च्या पुढे 7, 8, 9, 10 आणि 11 किती होतात? 11. त्या 11 पैकी 9 पेक्षा मोठी संख्या झाली 11. 9 पेक्षा मोठी संख्या झाली ना. मग 9 पेक्षा मोठी संख्या असेल तर आपण काय करतो? दशक बांधतो आणि त्याला कुठे पाठवतो? दशकाच्या घरात पाठवतो. दशकाच्या घरात त्याला पाठवलं. आता माईक बंद कर. 7 आणि 4 यांची बेरीज आपण करूया. 7च्या पुढे 4 मोजूया. 8, 9, 10 आणि 11. त्या 11 पैकी बघा, 11 म्हणजे सुद्धा 9 पेक्षा मोठी संख्या झाली. तर इथं सुद्धा आपण हा दशक बांधणार आहोत आणि त्याला कुठे पाठवणार आहोत? दशकाच्या घरामध्ये. जा तुझ्या घरात. अशी सोपी बेरीज आहे. इथं सुद्धा 4 आणि 9 यांची बेरीज करूया. 9च्या पुढे 4 मोजूया. 10, 11, 12 आणि 13. 13 झाले ना. तर या 13 पैकी हा जो एक दशक आहे त्याला दशकाच्या घरामध्ये आपल्याला पाठवायचंय. असं त्याला पुढे पाठवलं दशकाच्या घरामध्ये नाही का? चला, छान. तुम्हाला सगळ्यांना शाबासकी. आता आपल्याला दशक बांधून बेरीज करायची. इथं बघा चित्रांचं निरीक्षण करायचं, त्याच्यावरून संख्या तयार करायच्या आहेत आणि मग आपल्याला बेरीज करायची. सोपं आहे, सहज तुम्हाला जमणार आहे. आता इथं आपण बघूया दशकाचे गठ्ठे बघूया. इथं वरती ही एक पहिली म्हणून वरची संख्या तयार करायची आणि खालच्या चित्रांची दुसरी संख्या तयार करायची, त्यांची बेरीज करायची. आता इथं दशकाचा एक गठ्ठा दिसतोय म्हणून आपण दशकाच्या घरात लिहिणार 1. सुट्या काळ्या किती दिसत आहेत? 2 दिसत आहेत. मग एककाच्या घरामध्ये लिहिणार आपण 2. आता खालच्या या चित्रांमध्ये बघा, दशकाचे गठ्ठे दिसत आहेत 2 आणि सुट्या काळ्या आहेत 6. यांची आपल्याला काय करायची? बेरीज करायची. मग चिन्ह आपल्याला द्यावं लागेल. तर इथं आपण असं बेरजेचं चिन्ह दिलं.
आता ही क्रिया आपल्याला करायची आहे. 2 आणि 6 मोजायचे आहेत. तर हे 6च्या पुढे 2 मोजले, 7 आणि 8 किती झाले? 8. ते आपण इथं 8 लिहिले आणि 1 आणि 2 मिळून होतात 3. अरे या गणितात तर आपल्याला दशक बांधायची गरजच नाही पडली, नाही का? सोपं गणित. चला इथं आपण बांधूया दुसऱ्या चित्रामध्ये. याच्यावरून आपल्याला गणित तयार करायचे दशक दांडे आणि सुटे ठोकळे यांच्यावरून. हा, मदत घेतो मी तुमची कोणाची तरी. बघू आता कोणाचे हात उभे आहेत. हँडरेज आहेत. हेमराज फुले. हेमराज, हेमराज. हा, दशक दांडे किती बाळा वरच्या चित्रामध्ये? इथं दशक दांडे किती? हे खालचे मोजू नको आता, फक्त वरचे मोज. दशकाचे दांडे किती दिसत आहेत? हा 1 आणि 2. किती आहेत दशक? 2. आपण इथे लिहिणार 2. आता सुटे ठोकळे किती आहेत? पटकन मोजून सांग. 5. शाबास, 5 सुटे ठोकळे आहेत. आता इथं खालच्या चित्रामध्ये बघ, दशक दांडे किती आहेत? 3 आहेत. अरे वा, बरोबर. आणि हे सुटे ठोकळे? 1 2 3 4 5 6 7. 7 ठोकळे आहेत, सुटे ठोकळे, म्हणून त्याला आपण एककाच्या घरामध्ये पाठवलं. यांची करायची बेरीज, बेरजेचं चिन्ह दिलं. आता मोजून सांगतो का मला 5 आणि 7 किती होतात? हा, 5च्या पुढे 7 मोजून. 8 9 10 11 12. 12 झाले. 12 झाले. मग 12 तर आपण इकडे ठेवत नाही, नाही का? काय करतो? त्यापैकी जो हा दशक आहे तो दशक बांधतो आणि त्याला कुठे पाठवतो? दशकाच्या घरामध्ये. दशकाच्या घरात असं पाठवतो. आता बघा, दशकाच्या घरामध्ये 2 आणि 3 आहेत. 2 आणि 3 होतात 5. त्याच्या ठेवलेला हा दशक मिळवायचा, हातचा मिळवायचा आणि झाले 6. अशा रीतीने चित्रांवरून बेरीजेचं गणित तयार करणं आणि ते सोडवून आपण पाहिलेलं आहे. तर अशा काही हातच्याचे बेरीज आपण बघूया. तो माईक बंद कर बाळा आता. 7 अधिक 5 यांची मला बेरीज करायची. 7 मध्ये मिळवणार 5. 7 आणि 5 पुढे मोजूया. 7च्या पुढे 1 8 9 10 11 आणि 12. या 12 मध्ये 9 पेक्षा मोठी संख्या आपण ठेवत नाही एककाच्या घरात, म्हणून दशक बांधला आणि हा दशक पाठवला दशकाच्या घरामध्ये. दशकाच्या घरात तर फक्त 4च दिसतोय आणि मग हा एक हातचा त्याच्यामध्ये आपण मिळूया. 4 आणि 1 होतात 5. अशा रीतीने 52 हे उत्तर आलेलं आहे. हे दुसरं गणित बघा. या दुसऱ्या गणितामध्ये मला मदत करणारे समृद्धी. समृद्धी, माईक चालू कर. हा, 6 आणि 5 किती झाले बाळा? 11. 11. अरे वा, पटकन सांगितलं, हुशारीच ग. 11. पण 11 असं लिहिणार का आपण एककाच्या घरामध्ये? नाही लिहिणार. आपण काय करणार? हा जो दशक आहे तो दशक बांधून कुठे पाठवणार? त्याच्या घरामध्ये. जा रे बाबा, तुझ्या घरामध्ये. दशकाच्या घरात त्याला पाठवलं. आता बघ बरं, दशकाच्या घरात काय काय दिसतोय? 3 आणि 2 दिसतोय. यांची बेरीज किती होतात? 5. 3 आणि 2 5 होतात. मग त्याच्यामध्ये हा हातचा मिळवायचा आहे ना. मग आता किती झाले हातचा मिळवून? 6. 6. आणि उत्तर काय आलं मग? 6 वर 1 61. अरे वा, छान, शाबास. आता माईक बंद करून घेतो. पुढचं गणित सोडवण्यासाठी मला सान्वी मदत करणार आहे. सान्वी, सान्वी. हा सर. हा, आता एककाच्या घरामध्ये बघ बाळा, एककाच्या घरात कोणकोणते अंक दिसत आहेत? 8 आणि 2. मग 8 आणि 2 किती झाले? 10. 10. मग इथे लिहू का 10? नाही ना. नाही. हा, त्यापैकी आपण फक्त काय करणार? इथं 0 ठेवणार. 9 पेक्षा मोठी झाली ना. मग हा दशक काय करणार आपण? दशकाच्या घरात. शाबास, त्याला पाठवणार आपण दशकाच्या घरात. दशकाच्या घरात बघा तो दिला आपण. आता दशकाच्या घरात काय काय दिसत आहे? 6 आणि 2 यांची बेरीज कर बरं. 6 आणि 2 किती झाले? 6च्या पुढे 2 मोजायचे. 8 आणि हा हातचा 1 मिळवायचा. 8 आणि 9. शाबास, अगदी बरोबर तू उत्तर सांगितलेलं आहेस. आता पुढची बेरीज बघा. आता माईक बंद करून घे. एककाच्या घरामध्ये 4 आणि 8 आहेत. 8च्या पुढे 4 मोजले. 9 10 11 आणि 12. त्या 12 पैकी हा जो 1 आहे तो दशक आपल्याला बांधायचा आहे आणि तो दशक बांधून आपल्याला पाठवायचा दशकाच्या घरात. आता दशकाच्या घरात आहे 4 आणि 4, ते झाले 8. 8 मध्ये हातचा 1 मिळवला आणि झाले 9. अशा रीतीने हातचेची बेरीज करताना जो दशक आहे त्याला दशकाच्या घरात पाठवून मग त्याला
दशकांची बेरीज करताना आपल्याला तो हातचा त्याच्यात मिळवावा लागतो. अशा सोप्या सोप्या बेरीज आपण पाहिलेल्या आहेत. आता आपण बघूया गोष्टीतील बेरीज. इथं बघा, शाळेत परिपाठाला 37 मुलं व 28 मुली उपस्थित होत्या, तर परिपाठासाठी एकूण किती विद्यार्थी उपस्थित होते? तर गोष्टीतील बेरीज म्हणजेच काय? बेरजेचं शाब्दिक उदाहरण, की जिथं गोष्टी रूपाने उदाहरण मांडलेलं असतं, की चला शाळेचा परिपाठ भरला, तिथं मुलं 37 मुलं आणि 28 मुली उपस्थित होत्या, तर एकूण विचारलेले आहे. एकूण किती झाले, मिळून किती झाले, सगळे मिळून किती झाले, असं असेल तर आपण बेरीज करतो ना. तर दिलेली माहिती आहे, मुलांची संख्या आहे 37 आणि मुलींची संख्या 28. चला आपण काय करूया, आता त्याची मांडणी करूया. आणि गोष्टीतील बेरीज सोडवताना आपल्याला ती माहिती सुद्धा बाजूला लिहावी लागते, नाही का? चला, तर मुले आहेत 37. मग इथं आपण लिहूया 37. आणि हे 37 काय आहेत? तर उपस्थित मुलं आहेत. आता 28 आपण इथे लिहिले आणि 28 काय आहेत? तर उपस्थित मुली आहेत. बेरजेचं चिन्ह दिलं. आता बेरीज करूया. 7 आणि 8 यांची बेरीज करू. 7 आणि 8 होतात 15. हा, त्या 15 पैकी इथं आपण फक्त लिहायचं 5. काय लिहायचा? 5 लिहायचा. आणि एक जो आहे तो दशक बांधून कुठे पाठवायचा? त्याला दशकाच्या घरामध्ये 1 दिला. आता दशकाच्या घरातले 3 आणि 2, 3 आणि 2 होतात 5 आणि हा 1 मिळून 6. हे जे आलेलं उत्तर आहे 65, याला आपण काय नाव देऊया? हे आहे एकूण विद्यार्थी, नाही का? तर अशा रीतीने वरील उदाहरणामध्ये एकूण करायचे होते, म्हणून इथं आपण कोणती क्रिया केली? बेरीज करावी लागली. म्हणजेच एकूण, एकत्र करणे, मिळवणे असे शब्द आले तर आपण काय करतो? बेरीज करतो. हा, समजलं का? बघा, तुम्हाला मस्तपैकी तुमचं छान काम, तुम्हाला शाबासकी देतोय तो. अशी आपण दुसरी गोष्टीतील बेरीज बघूया. एका टोपलीत 48 चाफ्याची फुलं व 26 गुलाबाची फुलं आहेत, तर टोपलीतील एकूण फुले किती? एकूण विचारलंय. हा, मग आपल्याला दिलेली माहिती, चाफ्याची फुलं आहेत 48, गुलाबाची फुलं आहेत 26. हा, तर 48 हे आहेत चाफ्याची फुलं. 48 काय आहेत? चाफ्याची फुलं आहेत. आणि 26 काय आहेत? तर गुलाबाची फुलं आहेत. यांची आपण बेरीज करणार आहोत. आता एकक संख्येचे जे अंक आहेत त्यांची बेरीज करण्यासाठी मला आर्या मदत करणार आहे. आर्या बाळा, हो. एककाच्या घरातील 8 आणि 6 यांची बेरीज कर बरं. 14. अरे वा, 8 आणि 6 14. यापैकी हा एक आपण काय करणार? त्याला दशकाच्या घरात देणार हातचा म्हणून, नाही का? आता दशकाच्या घरातील अंकांची बेरीज कर. 4 आणि 2 ची. 4 आणि 2 किती झाले? 6. आणि हा हातचा मिळव त्याच्यात 7. हा, अशा रीतीने 74 हे जे आलेलं उत्तर आहे याला आपण म्हणतो एकूण फुले. तर अशी ही गोष्टीतील बेरीज. हा, आणि तुला खूप खूप शाबासकी हा इमोजी देतोय, छान उत्तर दिलंस म्हणून, नाही का? तर गोष्टीतील बेरीज मध्ये बघा मजेशीर गमती इथं आहेत. आता बघा, गोठ्यात 6 गायी व 7 वासरं आहेत, तर गोठ्यात असलेल्या प्राण्यांच्या पायांची एकूण संख्या विचारली आहे. म्हणजे तुम्हाला 2-3 कामं इथं करायची. कसं मजेशीर गणित आहे ना? आता गोठ्यात गायी आहेत 6 आणि विचारलेलं आहे पायांची संख्या. एका गायीला पाय किती असतात? तर 4 पाय असतात. मग 6 गायींचे तुम्हाला काय करावे लागतील? 4 अधिक 4 असं 6 वेळा घेऊन त्यांची बेरीज करावी लागेल. आणि 6 चोक किंवा पाढा म्हटलं तरी पण चालतो. 6 चोक 24 आणि वासरं 7 आहेत. एका वासराला 4 पाय, 7 चोक 28. अशा 2 संख्या आपल्याला मिळतात, ते मांडायच्या आणि मग त्यांची बेरीज करायची. असं अंगणात 9 मोटरसायकल आहेत, 5 रिक्षा आहेत, 8 सायकल आहेत. सर्व वाहनांच्या चाकांची संख्या विचारली आहे, एकूण विचारले. आता मोटरसायकलीला असतात 2 चाकं, रिक्षाला 3 चाकं आणि सायकलीला 2 चाकं. असे मिळून त्यांची बेरीज करायची. झाडावर 18 पोपट, 24 चिमण्या आहेत, तर झाडावर एकूण किती पक्षी आहेत? पक्षी विचारलेत एकूण, नाही का? मग यांची गोष्टीतील बेरीज जी आहे तसं आपण काय करणार? चौक टाकणार. त्याच्यामध्ये 18 त्याच्या बाजूला लिहिणार पोपट, 24च्या बाजूला लिहिणार चिमण्या आणि जे उत्तर सोडवणार त्याच्या बाजूला लिहिणार आपण एकूण पक्षी. आता ही दिलेली गोष्टीरूप उदाहरणं, खाली तर संख्या दिल्या आहेत, याच्यावरून तुम्हाला गोष्ट तयार करता येईल का बरं? 14 आणि 16 अशी संख्या दिली आहे. मग तुम्ही तिथं वस्तू, पेन्सिली, खोड रबर म्हणा किंवा गुलाबाची फुलं, पशु, पक्षी, प्राणी कसली पण काहीतरी नावं घ्यायची
आणि त्याच्यावरून एखादी गोष्टीरूप गणित तयार करायचे. कोण करणार आहे का प्रयत्न? आता बघा हे 14 आणि 16 इथं मी काय वापरतो आता फुलांचं नाव वापरतो. हा तर एका बागेत 14 झेंडूची फुलं आणि 16 जास्वंदीची फुलं आहेत. तर त्या बागेत एकूण किती फुलं आहेत अशी झाली गोष्ट नाही का. तर असं 17 आणि 25, 15 आणि 26, 8 आणि 16, 59 आणि 25 यांच्यापासून अशी शाब्दिक गणित ज्याला आपण गोष्टीरूप बेरीज असं म्हणतो असं आपल्याला तयार करता यायला पाहिजे. आणि मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना बरोबर तयार करता येणार. तर हा आहे तुमच्यासाठी स्वाध्याय. खालील चित्रात काही प्राणी नदीवर आंघोळ करण्यासाठी रांगेत निघाले आहेत. चित्र पाहून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. म्हणजे बघा इथं रांगेने चालले ते आंघोळीला. इथं पहिला ससा दिसतोय, दुसरा कुत्रा, माकड, मांजर, गाय आणि हत्ती असे रांगेत चालले ते आंघोळ करण्यासाठी. मग ते त्यांचे क्रमांक बघायचे आणि इथं क्रमदर्शक मूल्यवाचक शब्द तुम्हाला वापरायचे आहेत. नंतर इथं बेरीज दिसत आहेत. या सगळ्या बेरजा तुम्हाला सोडवायच्यात बरं का. खालील गोष्टी वाचून बेरजा करा. ही गोष्टीतील बेरीज याच्यावर तुम्हाला गणिताची उदाहरणं तयार करायची आहेत आणि ती सोडवायची आहेत. तर बाळांनो अशा रीतीने आपण मूल्यवाचक संख्या, क्रमवाचक संख्या चांगल्या पद्धतीने समजून घेतल्या आहेत. त्याच्यानंतर बेरीज, हाच्याची बेरीज आणि गोष्टीतील बेरीज कशी सोडवायची हे तुम्हाला सगळ्यांना खूप चांगलं समजलेलं आहे. मात्र चांगलं जे समजलंय ते पक्क पण झालं पाहिजे, दुसऱ्याला पण समजलं पाहिजे. यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आधी स्वतः बघायचा, तुमच्या मित्रांना, इतर लोकांना तो व्हिडिओ शेअर करायचा आणि आपलं इयत्ता 3रीचं BMC एड्यू मराठी 3री हे जे YouTube चॅनल आहे हे सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. चला तर मग भेटूया पुढच्या तासाला पुढच्या नवीन गमतीसह. तोपर्यंत बाय बाय.